केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन रिॲक्शन. याच्यामध्ये क्वेश्चन कसं विचारतो बघा. क्वेश्चन विचारतो एक्सप्लेन aldol condensation reaction. Explain aldol condensation reaction of ethanol and propanol. म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता आपल्याला हेच नाही समजत, कारण की आपण काय शिकलो, क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन. आणि इथं दिलाय का क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन? नाही. बघा क्वेश्चनमध्ये डायरेक्ट काय दिलंय, अल्डोल कंडेन्सेशन. पण याच्यामध्ये हे नाव बघा, इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल दिसतंय. हे दोन नाव काय आहे तुमचे, वेगवेगळे आहे. इथॅनॉल वेगळं आहे, प्रोपॅनॉल वेगळं आहे. सारखं आहे का? नाही. म्हणून त्याला म्हणतात क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन रिॲक्शन. जर एकमेकासोबतच रिॲक्ट करेल तर सेल्फ ऑर्डर कंडेन्सेशन रिॲक्शन. जसं एक्झाम्पल बघा, इथॅनॉलचा फॉर्म्युला काय असतो, CH3COOH. बघा इथं कार्बन किती आहे, 2 कार्बन आहे. दिसतंय, हा एक आणि हा एक. तर 2 कार्बन आहे म्हणून याला म्हणतात इथेन. काय म्हणतात, इथेन. तर इथेनचा काय रिप्लेस करायचं, ए. आणि अल्डिहाइड आहे म्हणून लास्टमध्ये लावायचं AL. म्हणजे नाव काय झाला, इथॅनॉल. याची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे, प्रोपॅनॉल सोबत. म्हणजे CH3CH2 C≡O आणि H. बरोबर. तर हा काय आहे तुमचा प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल म्हणजे प्रोपेन. कार्बन किती आहे, 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन. आणि अल्डिहाइडवाला ग्रुप आहे म्हणून लास्टमध्ये AL. म्हणजेच नाव काय झाला, प्रोपॅनॉल. म्हणजे यांची रिॲक्शन काय करायची आहे, यांनाच म्हणतात. आता हा इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल सारखा नाही आहे, वेगवेगळा आहे. इथं 2 कार्बन आहे, तर 3 कार्बन आहे. जर हे एकमेकासोबत रिॲक्शन करत आहेत यांना म्हणतात क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन रिॲक्शन. पण मग सांगा, आपण समजा मी इथॅनॉल सोबत जेव्हा रिॲक्ट करेल, म्हणजेच इथॅनॉल जो आहे आपला, म्हणजे इथॅनॉलचा फॉर्म्युला काय आहे, CH3 C≡OH. हा काय करेल, याच्यासोबतच रिॲक्ट करेल. म्हणजे CH3C≡OH. म्हणजे इथॅनॉल काय करत आहे, इथॅनॉल सोबतच रिॲक्ट करत आहे. तर याला म्हणतात सेल्फ कंडेन्सेशन. काय म्हणतात, सेल्फ कंडेन्सेशन. आणि ॲरोवर काय असते, NaOH. ॲरोवर काय राहील तुमचा, NaOH आणि हीट. ॲरोवर राहील NaOH आणि हीट. तर हे काय आहे तुमचा इथॅनॉल. तर इथॅनॉल काय करत आहे, इथॅनॉल सोबतच रिॲक्ट करत आहे. कारण की खूप सारे कंपाऊंड असतील ते एकमेकांसोबत रिॲक्ट करू शकतात. आणि आपण मागच्या जो एक व्हिडिओ घेतला होता अल्डोल कंडेन्सेशनचा, त्याच्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक शिकलो होतो. तर काय करायचं बघा, इथून एकाला अल्फा कन्सिडर करायचं, तिथचे अल्फा हायड्रोजन, इथून ऑक्सिजन रिमूव्ह कराल आणि इथून हायड्रोजन. बरोबर. तर म्हणजे इथून ऑक्सिजन, इथून हायड्रोजन, काय रिमूव्ह होतील, H2O. काय रिमूव्ह होतील, H2O. मग काय राहिला बघा, काय राहिला आता, CH3. या Cला काय लागला, H, तर CH झालं, CH. नंतर काय आहे तुमचा डबल बॉन्ड, डायरेक्ट डबल बॉन्ड आहे. आता इथून ऑक्सिजन आणि इथून हायड्रोजन निघले, किती हायड्रोजन निघले, 2. इथून 2 हायड्रोजन, इथून ऑक्सिजन, तेव्हाच वॉटर रिमूव्ह झाला. तर मग इथं 3 होते हायड्रोजन, किती राहतील, 1. म्हणजेच काय होईल, CH नंतर C≡OH. म्हणजेच आपण काय रिमूव्ह केलं, वॉटर. म्हणजे इथून ऑक्सिजन आणि इथून 2 हायड्रोजन. तर डायरेक्ट हा डबल बॉन्ड इच्छावाल्या कार्बनला लावाल, जो राहील CH डबल बॉन्ड CH होऊ शकतो. नंतर बघा, प्रोपॅनॉल सोबतच रिॲक्ट करू शकतो. म्हणजेच CH3 CH2 C≡OH प्लस अजून CH3 CH2 C≡OH. बरोबर आहे. जसं प्रकारे इथॅनॉल सोबत रिॲक्ट करू शकतो, तसंच प्रोपॅनॉल सोबत पण रिॲक्ट करू शकतो.
म्हणजे हे दोन्ही काही आहे आपले प्रोपॅनल, कारण की बिकरमध्ये खूप सारे कंपाऊंड आहेत तुमचे, ते एकमेकासोबत रिॲक्ट करतीलच. ते ॲज इट इज हा तुमचा अल्फा कार्बन, याला मी अल्फा कन्सिडर करत आहे, तर अल्फा कन्सिडर करू तर इथचे काय काढू ऑक्सिजन आणि इथचे 2 हायड्रोजन. बघा अल्फावालेच हायड्रोजन काढायचे आहे, कुठचे अल्फा, बीटावर जायचंच नाही आहे, कोणते काढायचे अल्फा, इथून हायड्रोजन इथून ऑक्सिजन. तेच हे पण कोणती रिॲक्शन आहे, सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन आहे, बरोबर. सेल्फ कंडेन्सेशन आणि काय राहील NaOH आणि हीट. सेल्फ काऊन, कारण की हे एकमेकासोबतच रिॲक्ट करत आहे म्हणून सेल्फ. चला तर मग काय होईल बघा, काय राहिलं इथं CH3, नंतर CH2, नंतर काय आहे C, याला H दिसतंय, CH3 CH2 CH. आता हा डबल बॉन्ड कोणाला लागेल, डायरेक्ट जिथून हायड्रोजन काढले तिथे, या CH3ला काही करायचं नाही, तर मग काय राहील CH, नंतर काय येईल डबल बॉन्ड कोणाला लागेल, कार्बनला काय लागलाय CH3 आणि याच कार्बनला काय लागलाय C डबल बॉन्ड OH आणि प्लस H2O. म्हणजेच काय केलं आपण, जिथून आपल्याला काय काढायचं आहे, इथून अल्फा हायड्रोजनच काढायचं आहे, तिथे अल्फा हायड्रोजन, बीटावाल्याला काही करायचं नाही. तर हे झाले सेल्फ कंडेन्सेशन. म्हणजे बघा जसं इथॅनॉल सोबत रिॲक्ट झाला, तसंच प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट झाला, तर आपल्याला हे 2 कंपाऊंड भेटले. तसंच होऊ शकते आपला इथॅनॉल प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट होईल, म्हणजे नंबर 3 CH3 C डबल बॉन्ड OH हा रिॲक्ट करेल कोणासोबत, प्रोपॅनॉल सोबत, म्हणजे CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, तर बघा तर सारखे आहे काय कंपाऊंड, नाही. हा काय आहे तुमचा इथॅनॉल आणि हा काय आहे आपला प्रोपॅनॉल, इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल. ॲरोवर काय लिहू NaOH हीट, बरोबर, NaOH आणि हीट. तर बघा इथं जो आहे हा काय आहे आपला अल्फा हायड्रोजन आणि हा काय आहे बीटा हायड्रोजन, बरोबर. तर आपण काय रिमूव्ह करत आहोत वॉटर, तर इथून काय काढू मी ऑक्सिजन आणि इथून काय काढू 2 हायड्रोजन, बरोबर. इथून काय काढले ऑक्सिजन, इथून काय काढले 2 हायड्रोजन, काय राहिला मग बघा CH3 CH3C ला काय लागला आहे H, बरोबर. आता हा डायरेक्ट जो डबल बॉन्ड आहे हा कोणाला लागेल, जिथून तुम्ही अल्फा हायड्रोजन काढले तिथं, या CH3ला लावायचं नाही. म्हणजे हा ऑक्सिजन जो डबल बॉन्ड आहे कोणाला लागेल इथं, तर इथून 2 हायड्रोजन गेले, एकतरी हायड्रोजन राहिला का नाही, म्हणजेच काय येईल C. नंतर खाली हा CH3 यालाच लागला आहे, म्हणजेच काय लिहू CH3 आणि नंतर यालाच काय लागलं आहे C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH प्लस H2O. काय केलं, म्हणजे इथून CH3 हा झाला CH, बघा इथून अल्फा हायड्रोजन काढले, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन रिमूव्ह झाला, म्हणजेच H2O तुमचा रिमूव्ह झाला. तिथं दोन्ही हायड्रोजन गेलेत, काय राहिला कार्बन. तर डबल बॉन्ड नंतर डायरेक्ट काय लावले कार्बन, या कार्बनला एक CH3 लावलात म्हणून खाली लिहिला CH3, अजून C डबल बॉन्ड O आहे तर C डबल बॉन्ड O लिहिला. हे झाली तुमची एक रिॲक्शन. अजून एक रिॲक्शन होऊ शकते, म्हणजे जो तुमचा प्रोपॅनल आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, म्हणजे तुमचा जो प्रोपॅनल आहे तो रिॲक्ट करेल कोणासोबत, इथॅनॉल सोबत, म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OH सोबत. आता काय झालं, इथं इथॅनॉल प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट केला, इथं काय करत तुमचा जो प्रोपॅनल आहे, प्रोपॅनल हा रिॲक्ट करत आहे कोणासोबत, इथॅनॉल सोबत, कोणासोबत इथॅनॉल सोबत. तर बघा ॲरोवर ॲज इट इज NaOH आणि हीट काय करते, हा बघा हा काय करेल, इथून काय काढेल तुमचा ऑक्सिजन आणि इथे एकच अल्फा हायड्रोजन आहे, दिसतं अल्फा हायड्रोजन आहेत तुमच्याकडे किती 3, इथून काय काढेल हायड्रोजन, इथून ऑक्सिजन काढेल. मग कंपाऊंड कसं राहिलं बघा, कंपाऊंड कसं राहिलं CH3, नंतर काय आहे CH2 CH2, हा ऑक्सिजन तर गेला, म्हणजे काय राहिला CH, हा CH दिसतंय CH, डायरेक्ट डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड जो होता कोणाला लावाल, जिथून हायड्रोजन काढले इथून 2 हायड्रोजन जातील, ते किती हायड्रोजन राहतील, 1 राहील, म्हणजे CH. हा डबल बॉन्ड कोणाला लागला, याला 2 हायड्रोजन गेले ते 1 राहिला, म्हणजे CH. नंतर C डबल बॉन्ड OH प्लस काय लिहू H2O, प्लस काय लिहू H2O. बघा म्हणजेच मी इथॅनॉल
प्रोपॅनॉलसोबत रिॲक्ट केले तर मला वेगळा कंपाऊंड भेटला, मी प्रोपॅनॉलला इथेनॉलसोबत रिॲक्ट केली तर मला वेगळा कंपाऊंड भेटला. म्हणजेच जेव्हा मी इथेनॉलची रिॲक्शन प्रोपॅनॉलसोबत करत आहे मला 4 टोटल वेगवेगळे कंपाऊंड भेटून राहिले. सारखे भेटून राहिले का? नाही. तर लक्षात ठेवाल, तर म्हणजेच हे आपल्या टोटल किती कंपाऊंड आहेत? 4. म्हणजे इथेनॉलसोबत रिॲक्ट करू शकतो, प्रोपॅनॉलसोबत रिॲक्ट करू शकतो, किंवा प्रोपॅनॉल इथेनॉलसोबत. म्हणून हे रिॲक्शन 4 देतात. प्रोडक्ट किती देतात? 4. पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबलच काढलं आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट 4 प्रोडक्ट दिले आहे आणि ते कसे आले ते समजत नाही. त्याच्यामुळे मी हे एक्सप्लेन केली आहे सेपरेट. आणि हे कसे वाटले तुम्ही मला ते सांगा. आणि हे तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहे, याची खूप प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला हे इझी जातील.